नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या YouTube चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये महिला म्हणजेच मुलीसाठी ज्या काही पोलीस भरतीमधील संधी व पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर आजपर्यंत आपल्या HP अकॅडमीवर सर्वाधिक लोकांची संख्या म्हणजे महिला पोलीस भरतीसाठी इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत असतात। आजपर्यंत आपले व्हिडिओ जर बघितले एक 10 ते 12 व्हिडिओ 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलेले आहेत आणि हेच प्रेम तुमचं कायम राहावं यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक शेअर करायचंय, इतरांपर्यंत माहिती पोहोचवायचं आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, तर महिला पोलीस भरती करत असताना कोणत्या अडचणीला सामोरे जावं लागतं? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सपोर्ट। खूप महिलांना सपोर्ट नसतो, त्यावेळेस त्या महिलांनी पोलीस भरती करत असताना कशा पद्धतीने करावे? शक्यतो घराच्या जवळच असणाऱ्या शहरामध्ये पोलीस भरती करण्याचं ट्राय करा। जर पॉसिबल असेल, सपोर्ट करत असतील घरचे, तर तुम्ही पुणे शहर किंवा इतर ठिकाणी सुद्धा जाऊ शकता। आपली सुद्धा भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे मित्रांनो, तर तुम्ही भोसरी पुणे या ठिकाणी येऊ शकता। माझा नंबर सुद्धा तुम्हाला देतो, काय अडचण असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करून कळवू शकता। आणि पुणे किंवा पुणे परिसरात PCMC एरियामध्ये राहत असाल तर अकॅडमी सुद्धा जॉईन करू शकता। आपल्याकडे आल्यानंतर लगेच फीस भरायची गरज नसते। तुम्हाला 3 ते 4 दिवस तुम्हाला डेमो लेक्चर टाइप आपल्या क्लासमध्ये बसवलं जातं आणि तुम्हाला पटलं तरच अकॅडमी जॉईन करायला लावली जाते किंवा तुम्ही तुमच्या इच्छानुसार करू शकता। चला मित्रांनो, महिला पोलीस भरती करत असताना सर्वात मोठा मॅटर म्हणजे उंची। उंचीचा जर विचार केला तर 155 सेंटीमीटर पेक्षा जर तुमची कमी उंची असेल तर तुम्ही पोलीस भरती क्षेत्रामध्ये येऊ नका। आणि जर याच्यापेक्षा जास्त असेल तर नक्कीच या, पण याच्यापेक्षा कमी नसावी। कारण आता बरेच विद्यार्थी असतात की 18व्या वर्षी चालू करतात, 18 ते 22 वर्षापर्यंत उंची वाढत असते, त्यानंतर महिला उमेदवाराची उंची वाढत नसते। 18 ते 22 वर्षापर्यंत उंची वाढते, उंचीमध्ये फरक पडतो, किती एक 3-4 सेंटीमीटरचा फरक पडू शकतो, ते पण योग्य डाएट आणि व्यायाम केल्यामुळे। आणि एसटी कॅटेगरी जर विचार केला, एसटी कॅटेगरी महिला एसटी, फक्त एसटी ला सूट आहे उंचीमध्ये 150 सुद्धा चालते। त्यानंतर स्पोर्ट प्लेयर आहेत, स्पोर्ट प्लेयरला सुद्धा 150 हाईट असेल तरी चालते, 150-52 पाहिजे तिथे, ठीक आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडची रूपरेषा बघितली तर बऱ्याच मुलींचं म्हणणं असतं की ग्राउंड आपलं चांगलं आहे, गोळाच जातो, बाकी दुसरी इव्हेंट जात नाही, ठीक आहे। काही मुलींना धावण्याचं स्पीड चांगला असतो, 800 मीटर आउट ऑफ पण असू शकतो, ठीक आहे। काही मुलींना 100 मीटर मध्ये चांगले गुण घेता येतात, पण तिन्ही इव्हेंट अवरेज मध्ये चांगले ठेवले पाहिजे। म्हणजे गोळाफेक जर तुमचा आउट ऑफ असेल, बघा लक्षात घ्या, गोळाफेक जर तुमचा आउट ऑफ असेल, 6 मीटर फेकायचा असतो, 4 kgचा गोळा असतो आणि तो 4 kgचा गोळा 6 मीटर फेकायचा आणि आपल्याला मिळवायचे मार्क 15, किती आउट ऑफ आले तर। 800 मीटर धावणे, धावता तर प्रत्येकालाच येतात, आता पोलीस भरती करताय म्हटल्यानंतर, हा व्हिडिओ बघताय म्हटल्यानंतर धावण्याची स्पीड कमी जास्त असेल, पण धावता प्रत्येकालाच येतं। तर धावण्यासाठी जर विचार केला, धावण्याची जर विचार केला तो 2:50 मध्ये 20 मार्कासाठी धावायचं असतं मित्रांनो, ते। त्यानंतर आपलं काय राहिलं रे, 100 मीटर धावणे, यासाठी 14 सेकंद असतात। मुली काही आउट ऑफ सुद्धा येतात बरं का, 14 सेकंदात येणाऱ्या मुली म्हणजे आउट ऑफ येणाऱ्या सुद्धा मुली असतात आणि त्याला सुद्धा 15 गुण असतात। एकूण टोटल मित्रांनो 50 गुणाचं ग्राउंड असतं। या 50 गुणापैकी आपल्याला किमान 25 गुण मिळवणं गरजेचं असतं, तरच आपण पास होतो। काय होतो? पास होतो। पास झाल्यानंतर इथे मेरिट एक असतं, मग काही लोकांचं 35 मेरिट लागतं, काही जिल्ह्याचं 40 लागतं, काही जिल्ह्याचं 32 लागतं, काही जिल्ह्याचं 28 लागतं। कास्टनुसार वेगवेगळं मेरिट ठरलेलं असतं, ठीक आहे, कास्टनुसार मेरिट ठरलेलं असतं। आता महत्वाचा मुद्दा म्हणजे जाहिरात कधी येणार आहे सर? तर मित्रांनो, फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत आपल्याला जाहिरात दिसेल आणि आपलं एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये ग्राउंड होईल। म्हणजे आपल्याकडे किती महिने आहेत?
फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 3 ते 4 महिनेच आपल्याकडे राहिले, 3 किंवा 4. जर तुम्ही कुठल्या आता पुण्यासारख्या मुंबई सारख्या ठिकाणी फॉर्म भरायचं ठरवलं असेल तर तुमच्याकडे 4 महिने आहेत. तुम्ही जर ठरवलं असेल की बाबा आपल्याला लातूरला फॉर्म भरायचे, लातूरला म्हटलं तर 3 महिने आहेत आपल्याकडे, लक्षात घ्या. किंवा आपल्या परभणीला फॉर्म भरायचे, आपल्या संभाजीनगरला फॉर्म भरायचे. जिथे अर्ज कमी येतात त्यांचं ग्राउंड इन्स्टंट म्हणजे 5-10 दिवसात कंप्लीट होत असतं. ठीक आहे. जाहिरात कधी येईल तर जाहिरात फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत येऊन जाईल. जे की आता लक्षात घ्या, आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असतं. जसं याचं होतं देशाचं होतं, भारत देशाचं, तसंच राज्याचं होतं. आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भरती प्रक्रियेची मोठी जी काय आढावा घेतला जातो आणि यावर्षी किती भरती करायची हे ठरवलं जातं. आता सर बरेच म्हणतात की सर मुंबईचा रिझल्ट आत्ताच लागलाय, भरती कशी होईल? मित्रांनो, मागे जे जिल्हे गेले, जे जिल्ह्याचे ट्रेनिंग सेंटरला लोक गेलेले, त्यांचं आता मे जून मध्ये ते वापस येणार आहेत. म्हणजे जून महिन्यामध्ये आपल्याला पाठवलं जाईल. म्हणजे नवीन भरती होणारे पोरं जूनला तयारी करायची आणि नवीन भरती प्रक्रिये जून मध्ये सामील होईल ट्रेनिंगसाठी. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा, तुम्ही ना विचार करू नका की बाबा आपण जिथे राहतो तिथे बरेच तगडे लोक आहेत, 24-24 तास अभ्यास करणारे आहेत किंवा ग्राउंड साठी 3-3 तास ग्राउंडवर देतात, असे विद्यार्थी आहेत. आपण कॉम्पिटिशन मध्ये टिकेल का? तुमच्यामध्ये असा कॉन्फिडन्स असला पाहिजे की मला ग्राउंड मध्ये काहीही करून 40+ मार्क मिळवायचे, लेखीमध्ये मला 85+ मार्क मिळवायचे, हा तुमचा कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि त्यानुसारच मेहनत असली पाहिजे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा काढून डोळे झाकून आपल्याला जो जिल्हा आवडतो त्या जिल्ह्यावर आपण जर गेलो तर 100% तुमचं हे जर टार्गेट ठेवून काम केलेलं असेल तर तुम्हाला वर्दी मिळवण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. आणि आपण हेच करून घेतोय विद्यार्थ्याकडून. काय करतोय? याच गोष्टी करून घेत असतो. कारण विद्यार्थ्यांना एक दर्जेदार द्यायचंय आपल्याला, लक्षात घ्या. कारण विद्यार्थी मेहनत करतो ग्राउंडला जास्त, लेखीमध्ये कमी पडतो, किंवा एखादं लेखीमध्ये चांगलं असतं ग्राउंड. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, तुम्ही ना लेखी ना पार 90-95 जर करायची तयारी ठेवली, तुम्हाला इकडे मार्क कमी घेतले तरी चालणार आहे. तुम्ही 50 पैकी 50 ग्राउंड घेतलं तर तुम्हाला इथं 80-85 मार्क घेतले तरी चालणार आहे. लक्षात आलं. म्हणजे कॅल्क्युलेशन आपलं मुलींचं एक कोणतं तरी एवढं पक्क पाहिजे की आउट ऑफच पाहिजे. लक्षात घ्या, आउट ऑफ म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याची तयारी पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही पैकी एक तुम्हाला पक्क केल्याशिवाय तुम्ही पोलीस होणार नाही, एवढं लक्षात घ्या. त्यानंतरचा मुद्दा असा आहे, ओव्हरवेट किंवा कमी वेट, जे काही ज्यांचं आता लक्षात घ्या, साधारण 75 पर्यंत वेट असलं तरी महिलांना काय अडचण नाही बरं का, लक्षात घ्या. आणि खाली 38च्या खाली नसायला पाहिजे, 38च्या खाली नसायला पाहिजे. 75 किलो वेट असलं तरी कमी करता येतं. त्यासाठी आपण प्रयत्न करावे लागतात, रोजचं डाएट फॉलो करावं लागतं, ग्राउंडवर त्या पद्धतीने ग्राउंड केलं पाहिजे, टेक्निकनं ग्राउंड केलं पाहिजे. स्टंटबाजी न करता व्यवस्थित आपल्याला दुखापत न होता आपलं वेट सुद्धा कमी करता येतं आणि भरती प्रक्रियेमध्ये सामील होता येतं. त्यानंतरचा नेक्स्टचा मुद्दा असा आहे, तुम्ही कोणतीही एका गोष्टीसाठी जास्त वेळ देऊ नका. म्हणजे ग्राउंड असेल तर ग्राउंडसाठी जास्त वेळ देत बसायचं, दिवसभरामधले 5-7 तास त्या ग्राउंडवरच घालायचे. असं केलं तरी रिझल्ट येत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. तर ग्राउंड करून आपल्याला त्याच पद्धतीने अभ्यासामध्ये सुद्धा तरबेज राहणं गरजेचं आहे. कारण कॅल्क्युलेशन ठरवतं, हे मार्क ठरवतात की आपलं सिलेक्शन होणार आहे का नाही. आपण एखादं इव्हेंट ठरवत नाही, लक्षात घ्या. किंवा आपण फक्त लेखी परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन पण चालत नाही. दोन्ही गोष्टी आपल्याला त्या तंतोतंत ठेवल्या तरच आगामी पोलीस भरतीमध्ये आपल्याला संधी मिळत असते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, महिलांसाठी पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक महिलांसाठी मार्गदर्शन केंद्र म्हणजे आपलं HP अकॅडमी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या चॅनलला
सबस्क्राईब, लाईक आणि महत्वाचं म्हणजे ज्या लोकांपर्यंत माहिती पोहोचलेली नाही त्या लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी शेअर सुद्धा करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.